टिटवाळा ड्रग्ज प्रकरणाची अपडेट आहे। टिटवाळ्यात पकडलेली ड्रग्ज पेडलर अश्विनी पॉलने तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी कचऱ्यामध्ये ड्रग्ज फेकला अशी माहिती समोर येते। अश्विनीला पोलिसांनी अतिशय शेताफीने अटक केली। अश्विनी राहत असलेल्या घराची माहिती मिळताच पोलिसांनी बारकाईने पाळत ठेवली। पालिका अधिकारी असल्याचं भासवत पोलिसांनी या भागात सर्व्हे सुरू केला आणि तिच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले। अखेर वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर पोलिसांनी घरावर छापा टाकला। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर तिला ड्रग्ज पुरवत होता, त्याची विक्री करायची। तब्बल 6 कोटींचं ड्रग्ज तिने कचऱ्याच्या डब्यात लपवलेलं। पोलिसांनी छापा टाकला असता सगळं घर शोधलं, ड्रग्ज सापडत नव्हतं। अखेर पोलिसांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि अश्विनीचं बिंग फुटलं। आपल्या सोबत या ठिकाणी याच सोसायटीतील काही रहिवासी आहेत। हो, पोलीस लोक आले होते 2-4 दिवस इथं फिरत होते वेशांतरमध्ये। आपल्याला काय ते केडीएमच्या कामामुळे आलेले आहे म्हणून सांगितले। माझ्या इकडे पण एक महिला आली, मॅडम बोलते तिथं तुम्ही लसीकरण वगैरे घेतलेलं आहे का पहिला? हो म्हटलंय। त्याच्यानंतर ते निघून गेले। आपल्याला 2 दिवसानंतर कळाले इथं अमुक महिलांना असं ड्रग्जचं काम करताना उचलून नेलेले आहे। त्याच्यानंतर आम्हाला कळवायला खळबळ झाले। इथली नागरिक सगळे घाबरून गेले। रूम भाड्याने देताना प्रथमतः तर सर्वांनी सोसायटीमध्ये त्याची नोंदणी करायला पाहिजे आणि पोलीस व्हेरिफिकेशन करायला पाहिजे। तात्काळ कॉम्बिंग ऑपरेशन करून अशा प्रकारे ज्या घटना घडतायत यावरती आणखी सखोल चौकशी करून संबंधित जे कोणी गुन्हेगार आपल्याला सापडतील त्यांच्यावरती तात्काळ ऍक्शन घेण्याचं आम्ही पोलिसांना कालच निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठी सह सुरेश काटे, एबीपी माझा, टिटवाळा, कल्याण। टिटवाळ्यामधले ड्रग्ज धाडी करता पोलिसांनी भन्नाट आयडिया लढवलेली। पोलीस तिच्या घरी कसे पोहोचले जाणून घेऊया। ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणं पोलिसांसाठी एक आव्हान होतं। महापालिकेचा सर्व्हे करतोय असं म्हणत पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये मग पोलिसांनी प्रवेश केला। अश्विनीचं घर कळताच पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। बार गर्ल असल्याचं सांगितलं। पोलिसांकडून लगेचच घराची झाडाझडती घेण्यात आली। कोणा पोलिसांनी तपासला, बारकाईने पाहणी केली। शेवटी कचऱ्याचा डबा तपासल्यावर 6 कोटींचे ड्रग्ज त्यामधून मिळाले। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद हा ड्रग्ज पुरवठा करत होता। सय्यदने दिलेल्या ड्रग्जची विक्री अश्विनी करायची। अश्विनी दर 3 महिन्याला घर बदलायची। 2 महिन्यांपूर्वीच ती टिटवाळ्यात आलेली। अमीर सय्यदने तुरुंगात जाण्यापूर्वी अश्विनीकडे ड्रग्ज दिले होते। अश्विनीकडे रुखसाना शेख नावाचं आधार कार्ड देखील मिळालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।